आजच्या व्हिडिओचं नाव आहे लव्ह बर्ड्स पाळताना कोणती काळजी घ्या. काय ते बघूया. आजच्या काळात लोकांना घरात कुत्रा आणि मांजर पाळण्याची खूप आवड असते. सोशल मीडियावर तुम्हाला अनेक सुंदर कुत्रे देखील दिसतील. त्याचबरोबर काही लोक असे देखील आहेत ज्यांना पक्ष्यांची आवड आहे. जर तुम्हाला लव्ह बर्ड्स आवडत असतील तर तुम्हाला त्याची थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल. रंगीबेरंगी आणि चिवचिव करणारे लव्ह बर्ड्स कोणाला आवडत नाही? व्हेरी गुड. ते कोणाचेही मन जिंकू शकतात. छान. लव्ह बर्ड्स हे एगापॉर्निक्स प्रजातीचे छोटे रंगीबेरंगी पोपट आहेत. जे त्यांच्या जोडीसोबत घट्ट नाते जोडण्यासाठी ओळखले जातात आणि त्यामुळे त्यांना हे नाव मिळालेलं आहे. हे पक्षी आफ्रिका आणि मदागास्करचे मूळ रहिवासी असून हे खूप सामाजिक, चपळ आणि आवाज करणारे पक्षी आहेत, जे पाळीव प्राणी म्हणून लोकप्रिय आहेत आणि प्रेमाचे सोबतीचे प्रतीक मानले जातात. लव्ह बर्ड्स पाळण्यासाठी त्यांना योग्य आणि मोठा पिंजरा, संतुलित आहार, ताजी फळे, भाज्या, भरपूर खेळणी आणि दररोजचा वेळ द्यावा लागतो. ते जोडीने किंवा एकटे ठेवता येतात, पण एकटे ठेवल्यास जास्त लक्ष द्यावे लागते आणि फेंग शुईनुसार ते घरात सकारात्मक ऊर्जा आणतात, म्हणून लोक बरेच त्यांना पाळतात. हे लहान पक्षी इतके सुंदर दिसतात की तितकीच त्यांची काळजी घ्यावी लागते. लव्ह बर्ड्स एकाकीपणामुळे त्वरित त्रस्त होतात. त्यांना खेळण्यासाठी प्रेम, वेळ आणि स्वातंत्र्य आवश्यक असते. अनेक वेळा आपण केवळ छंद पूर्ण करण्यासाठी विचार न करता त्यांना घरी आणतो, पण नंतर आपण त्याची योग्य काळजी घेऊ शकत नाही. त्यामुळे ते पक्षी आजारीही पडतात. तुम्ही जर हे पक्षी पाळणार असाल तर हिवाळ्याच्या काळामध्ये त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते, कारण थंडी त्यांना फारशी सहन होत नाही. तुम्ही जर त्यांना घरामध्ये पाळत असाल आणि पिंजऱ्यामध्ये ठेवले असेल तर त्यांना थंडी लागणार नाही याची व्यवस्था केली पाहिजे. जर आपण लव्ह बर्ड्स आणत असाल तर आपल्याला हे माहीत असणे आवश्यक आहे की त्यांना नेहमी जोडीने आणा. खरं तर त्यांना एकटं राहणं आवडत नाही. काही दिवसात त्यांना एकटेपणाचा त्रास होऊ शकतो. जर आपण जोडीने लव्ह बर्ड्स आणले तर ते अधिक आनंदी आहेत. जर आपण त्यांना एकटे आणत असाल तर आपल्याला त्यांना खूप वेळ आणि प्रेम द्यावे लागेल. त्यांना उडायला फार आवडते, म्हणून पिंजरा मोठा असावा जेणेकरून ते आरामात आतमध्ये उडू शकतील. पिंजरा अशा ठिकाणी ठेवा जिथे हलकी आणि ताजी हवा येऊ शकेल. त्यांना बियाणे, हिरव्या भाज्या आणि फळे खायला आवडतात. त्यांना कधीही पॅकेज केलेल्या वस्तू देऊ नका. व्हेरी गुड. त्यांनाही आंघोळ घालावीच लागते, कारण त्यांना आंघोळ करायला आवडते. आपण एका लहान वाडग्यात पाणी ठेवू शकता ज्यामध्ये ते स्वतः आंघोळ करू शकतात. व्हेरी गुड. पिंजऱ्यात काही रंगीबेरंगी आणि हलकी खेळणी ठेवा जेणेकरून ती खेळत राहतील, त्यामुळे ते व्यस्त राहतील. व्हेरी गुड. कधी कधी त्यांची नखे किंवा पिसे खूप वाढतात, म्हणून त्यांना ट्रिम करणे देखील आवश्यक आहे. यासाठी एखाद्या तज्ञाची मदत घ्या. ज्यांना
त्यांना थंड हवा, धूळ किंवा थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. जर तुमचे लव्ह बर्ड सुस्त वाटत असतील तर त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार, जय हिंद.